व्हावी म्हणून उद्या पण सुरू होत आहे। त्यात सगळ्यात प्रथम मराठा समाजाला माझी विनंती आहे की उद्या सकाळी 10:30 ते 1च्या याच वेळेत सगळ्यांनी शांततेत रास्ता रोको आंदोलन करायचं आहे। दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही, कारण सध्या परीक्षा सुरू आहेत। सामाजिक जे कार्यक्रम आहेत, जयंतीचे, काही परळीला एक ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम येतो, त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं। नेत्याचं तर ठरलेलंच आहे, त्यांनी 24पासून आपल्या गावात आपल्या दारासमोर यायचं नाही म्हणजे नाही, हे या पद्धतीनं जे ठरलं आहे। तर उद्याची सुरुवात खरी ही रास्ता रोको कशासाठी, तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्ता रोको करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे। दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्ता रोको करून, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच्या या वेळेत। आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रास्ता रोको सुरू असताना एक 4 ते 5 पोरं आंदोलनाच्या चारही बाजूनं ठेवायची आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायचं। शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतं आहे का आपल्या कार्यक्रमाला, कोणी काय जाळपोळ उद्रेक काय करतो आहे का, शांततेचं, किंवा पोलीस पण एखादा अधिकारी मध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतो आहे का, याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी, कारण तसं अंतरवालीत घडलेलं इथून पाठीमागं मराठ्यांना डाग लावण्यासाठी। म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात 4-5 पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे आहेत, मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायचे। दर दिवसच्या रास्ता रोकोचे शांततेत रास्ता रोको केलेले पुरावे आपल्याला पाहिजे। कोणी त्या रास्ता रोकोत खोड जरी केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ढकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहेत। त्यामुळं 10:30ला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपल्या रास्ता रोको करायचे, सकाळी 10:30 ते 1च्या वेळेत। परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपल्या रास्ता रोकोचे शूटिंगसुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायचे, ही मराठा समाजाला विनंती आहे। आणि 3 मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं जसं शक्य आहे, म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी ताकदीनं करायचं आहे। त्याची तयारी आत्तापासूनच 3 मार्चच्या आंदोलनाची करायची। काल मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंकज भुजबळ यांची गाडी अडवायची काय गरज होती, आणि आम्ही चव्हाण, फडणवीस, शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे, मग स्वतंत्र आरक्षण दिलं आहे मराठा समाजाला, हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय, असं छगन भुजबळ बोललेत। आता तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी, तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो म्हणून? तो कोण आम्हाला विचारणार? आंदोलन कशासाठी आम्ही करतो म्हणून आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो।